समीदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। सूरज भगत यांच्या वतीने उपक्रमांनी वाढदिवस साजरा। सांगली जिल्ह्यातील धडाडीचे युवा नेतृत्व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समीदादा कदम यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात साजरा केला जातो आहे। या निमित्ताने सूरज भगत, प्रणव भोसले, संदीप सुमित बेळगाव, सलीम हेर्लेकर यांच्या वतीने आज सुभाषनगर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, शाळेच्या परिसरात वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला। अमित भैया कदम यांच्या हस्ते आज विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मित्रे, शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, उपशहर अध्यक्ष ओंकार नाईक, विनायक शेरबंदे, अनिल देवकाते, पंच विनायक सरबंदे, संजय पाटील, अक्षय सन्मुख यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते। अमित भैया कदम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। यांनी आज हा कार्यक्रम घेतलाय। आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित आहात। या शाळेचे प्राचार्य महाजन सर, त्याचबरोबर माने सर, त्याचबरोबर सर्व स्टाफ, शिक्षक, शिक्षिका, सर्व स्टाफ, सर्व इथले कार्यकर्ते, नेताजी सुभाषचंद्र बोस सोसायटीचे चेअरमन, संचालक, आपण सर्व नागरिक इथं आलात। आमचे बंधू समीदादा कदम यांच्यावर आपलं प्रेम दाखवलं। असा एक आगळा वेगळा नवीन कार्यक्रम तुम्ही घेतला, ज्याच्यामध्ये तुम्ही इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी समीदादा कदम व आमच्या पूर्ण कुटुंबाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो। आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। याच्या पुढे जर शाळेला आणि काय मदत लागत असेल आमच्या वतीनं, तर आम्ही 100% शाळेला मदत करणार। तुमचं काही काम पुढे अडलं असेल किंवा काही तुम्हाला मदत लागत असेल तर 100% तुम्ही सूरज यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि आम्ही 100% ते प्रयत्न करू की ते काम पूर्ण व्हावं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मीरज।